भाषण देते. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बिरसा मुंडा की. आलेल्या सर्व मंडळींचं, इथं आलेल्या पाहुण्या मंडळीचं सर्वांचं स्वागत करतो. नंदुरबारकरांनी खूप छान प्रकारे एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या आयोगाचे आणि त्या कार्यक्रमातला आम्हाला बघता आलं, हे आमचं भाग्य आहे. सर्वांनी जरा गोंधळ कमी केला तर मला बोलता येईल स्पष्ट. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या तुकाराम बाबासाठी वाजवल्या पाहिजे. टाळ्या कमी येत आहेत. आपले जिल्हाध्यक्ष निलेश वसावे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आता वाटतंय की आलेत, आपण आपल्या रेंजमध्ये आलेत. आता मी थोडं रोजगारावर बोलतो. आता बोलत असताना मी काही गोष्टी, आता तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, थोड्या गोष्टी समजून घ्या. कारण आपण उच्च शिक्षित आहोत आणि उच्च शिक्षित असून सुद्धा आज महाराष्ट्र शासन आपल्याला बेरोजगार म्हणून करू पाहते. आपल्याला परत बेरोजगार व्हायचं आहे का? हा रोजगार घ्यायचा आहे का? सगळेजण तयार आहात का? मग उद्या मुंबईला येणार का? नक्की? सगळ्यांकडे मोबाईल आहे. आपल्या मोबाईलचा टॉर्च ओपन करा आणि सगळ्यांनी हातवारी करा. आणि आम्ही उद्या मुंबई आझाद मैदान इथे येणार आहोत म्हणून सगळ्यांना जोरदार टॉर्च ओपन करून सगळ्यांनी ओव्हरी करा. मंचावर असतील त्यांनी सुद्धा टॉर्च ओपन ऑन करा आणि हे सगळं चित्रित करा. बाबा उद्याच्या आपल्याला शब्द नको म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. उद्या एवढे लोक येणार आहेत, त्याच्यामुळं आजच्या कार्यक्रमावर कुणीही शब्द ठेवायला कामा नये. धन्यवाद. खाली करा. आता इकडे लक्ष द्या. कशाला वाचली योजना पुस्तके वाचणाऱ्याने, कशाला वाचली योजना पुस्तके वाचणाऱ्याने, उभा रस्ता बदलला रे शिंदे साहेबाच्या एका योजनेने. आज आम्ही आलो नसतो इथं, तिने रस्ता बदललाय आमचा. बाबा पूर्ण रस्ता बदललाय. लातूर जिल्हा ते नंदुरबार एवढा रस्ता तय केला आहे आणि आता इथून मुंबई तय करायचं आहे. हे एका योजनेमुळे झालंय. आणि तुम्ही सर्वजण रोजगाराच्या उद्दिष्टानं जो बाबावरती विश्वास दाखवला आहे, निलेश सरांवरती विश्वास दाखवला आहे आणि इथं बहुसंख्य लोकांनी तुम्ही इथं उपस्थित आहात, त्याबद्दल तुम्ही स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माझा परिचय देतो. मी प्रथमेश, एक तुमच्यासारखा सामान्य प्रशिक्षणार्थी आहे. फक्त माझं जरा शिक्षण जास्त झालं आहे, जरा समजून घ्या. मी काही जरा वकिली भाषा पण बोलतो, समजून घ्या. काय होते, मी रोजगाराबद्दल बोलत असताना बरेच लोक म्हणतात सर तुम्ही जरा कमी घ्या कमी घ्या, पण ते महत्त्वाचं आहे. बघा महाराष्ट्रामध्ये किती बेरोजगारी आहे. ॲव्हरेज जर बघितलं तर भरपूर बेरोजगारी आहे. पुरुषांचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये तर 10% आहे आणि महिलांचं प्रमाण 11% आहे. तरी पण आपण ज्या योजनेच्या माध्यमातून सरकारला रोजगार मागू पाहतोय, सोडूनही राज्य आमचे इतरास दान करता. ऐका लक्षात घ्या सगळ्यांनी. सोडून राज्य आमचे इतरास दान करता, वाट्यास आमच्या फक्त दंगली प्रदान करता. दिसते ईश्वराला सरकार वागणे हे, बकऱ्या समान आमचा फसवून खून करता. हा खून आम्ही फसवून घेणार नाही, हा खून आम्ही आमचा होऊ देणार नाही. आम्ही सुशिक्षित आहोत आणि आम्हाला न्याय घ्यायचं कसं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं आपण एकत्रित येऊन संघटित होऊन आपण संघर्ष करतोय आणि सरकारला जाब विचारतोय. या 6 महिन्याच्या नंतर 5 महिन्याच्या नंतर आता याच्यानंतर काय करायचं याच्याबद्दल शासनाला आपण जाब विचारतोय. विश्वास ठेवा, बाबासारखं नेतृत्व आपल्याला लाभलंय, हे आपलं भाग्य आहे. बाबा आपल्याला रोजगार देण्याच्या उद्दिष्टानं एवढं मोठं प्लॅनिंग करत आहेत. आज महाराष्ट्रभर दौरा केलात. बाबा 6 महिने संपत होते त्यावेळेस आपण पायीदिंडी काढलात. त्या पायीदिंडीतला प्रत्येक व्यक्ती जिव्हाळ्याशी जपणारे बाबा आहेत, त्याला फोन करून विचारणारे बाबा आहेत, त्याला आपलंसं करणारे बाबा आहेत. आणि हे बाबाचं मोठेपणा नाही, तर बाबांनी हे कमवलेले आपल्यासारखे एक सर्वसामान्य बेरोजगार युवक आहेत. तरी बाबासाठी यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. बाबा या बेरोजगार युवकांना तुम्ही जो आधार दिला, जो सहारा दिला,
तो असा कोणी देऊ शकला नाही आणि देणार पण नाही. आम्हाला विश्वास आहे की तुम्ही आम्हाला नक्कीच आमच्या पुढ्यामध्ये आमच्या भविष्यभराचा भाकरी किंवा आमच्या आयुष्यभराची रोजगार उपलब्ध करून देतात यात शंका नाही. जाता जाता एवढंच सांगतो की निलेश वसावे सर मागच्या 15 दिवसापासून याच्यासाठी धावपळ करत आहेत. तर निलेश वसावे सरांचं कौतुक करत असताना मी एवढंच म्हणेन की सर ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी अपने दोनों को बाकी है. तुम्ही सगळेजण निलेश सरांना साथ देणार का? अजून एकदा जोरात, जे भूक लागली वाटतं. निलेश सरांना साथ देणार का? मग आज मी ते महाराष्ट्राचे नेतृत्व समजून सांगू जाहीर करू का? तर निलेश सरांना आम्ही महाराष्ट्रभराचं नेतृत्व म्हणून आम्ही स्वीकार करतोय आणि याच्यासाठी जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करा. हा आदर्श नंदुरबार जिल्ह्याचा आदर्श सगळ्या जिल्ह्यांनी घेतला पाहिजे. सगळ्या जिल्ह्यांनी याच्या अनुषंगाने हे सगळं प्लॅनिंग केलं. नाही मिळणार आहे. आपलं एकमेव शस्त्र आहे ते म्हणजे कोणतं शस्त्र आहे? ते आपलं संख्याबळ आहे. तुम्हाला शासनाने सगळीकडून दरवाजे बंद केलेत, काही तुमच्याकडे ऑप्शन नाही. एकमेव शस्त्र आहे ते म्हणजे संख्या. तुम्ही यांना साथ देणार का? तुमच्या सोबत असलेले जे घरी बसलेले सगळे प्रशिक्षणार्थी तुम्ही घेऊन येणार का? आता सगळेजण एक म्हणतायत, सगळ्यांनी रेकॉर्ड करून घ्या. उद्या जर काही वाटलं कमीतरता वाचली तर आपण यांना दाखवू शकतो की ही ताई होती हे भाऊ होता. ओके, तर सर्वांनी एकत्र आल्याच्या नंतर काय ताकद असते, काय त्याचं भव्य दिव्य चित्र दिसतंय, त्याच्याच अनुषंगाने आपल्या रोजगाराबद्दल आपण एकत्र आल्याच्या नंतर आपल्या पुढ्यामध्ये शासन रोजगार ठेवत असते. त्याच्यामुळं सगळेजण सतर्क राहा. येणाऱ्या प्रत्येक सूचनाचं तुम्ही पालन करा आणि आपल्या जे काही नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहा. आणि एवढं बोलतो मी, आणि बराच वेळ झाला आता, बऱ्याच बाबांना वगैरे ऐकायचं आहे, त्याच्यामुळं मी जास्त काही बोलत नाही. एकदा सर्वांनी जय घोषणा देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की, बिरसा मुंडा की. धन्यवाद.